ट्विटर वापरत असाल तर हा एक मीम आयटम तुम्ही नक्की पाहिला असेल। साऊथ आफ्रिकेच्या टीम सोबत आपला इंडियन पोरगा आणि त्याचे एडिट केलेले फोटो सध्या सगळीकडे दिसतायत। एक फोटो आहे IPL ऑक्शन 2025, पॅट कमिन्स, डॅरियल मिचेल या सगळ्या प्लेयर मध्ये एक फोटो दिसतो प्रफुल्ल बिलोरचा। साऊथ आफ्रिकेची टीम प्रॅक्टिस करतेय, त्यांच्यासोबत पण प्रफुल्ल बिलोर, आणि याला फक्त प्रफुल्ल बिलोर नाही तर प्रफुल्ल बिलोर पनोती असं म्हटलं जातंय। या पोराची एवढी हाईप काय आहे, त्याला पनोती का म्हटलं जातंय, सगळं बघूया या व्हिडिओतनं। नमस्कार, मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावपत्ती। प्रफुल्ल बिलोर सांगून कळलं नसेल तर एक वेगळी ओळख सांगते, MBA चायवाला। चहा विकून माणूस पंतप्रधान पदावर जाऊ शकतो, तर हा भाई करोडपती का नाही होऊ शकत। प्रफुल्ल बिलोर मूळचा इंदोरचा, त्याला करायचं होतं MBA। खूप प्रयत्न केले पण कॅटची परीक्षा काही क्लिअर झाली नाही। मग पडत धडपडत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली। कधी मॅकडॉनल्ड मध्ये डिलिव्हरी बॉय, कधी वेटर, असं करत त्याने स्वतःला बिल्ड केलं। जर बाहेरचा माणूस भारतात येऊन बर्गरचा बिझनेस करू शकतो, तर आपण आपलं प्रोडक्ट घेऊन एक यशस्वी बिझनेस का करू शकत नाही, असा विचार त्याने केला। खूप विचार केला, भारतात असं काय आहे जे सगळ्यांना कनेक्ट होईल। उत्तर मिळालं, चहा। ऊन, वारा, पाऊस, थंडी, सगळीकडे चहा लागतोच असा विचार करून 25 जून 2017ला त्याने पहिला चहाचा स्टॉल सुरू केला। तेव्हा तो अगदीच 19 वर्षाचा होता। प्रफुल्ल मॅकडॉनल्ड मध्ये सकाळी नोकरी करायचा, रात्री चहा विकायचा। येणाऱ्या ग्राहकांशी तो इंग्लिशमध्ये बोलायचा। कधी कोणाच्या लग्नात 300 चहा विकायचा, तिथे पैसे कमवायचा। असं करत करत त्याने कोविड आधी अहमदाबादमध्ये जागा भाड्याने घेतली आणि कॅफे सुरू केला। त्याला नाव दिलं MBA चायवाला। त्याने 2021च्या व्हॅलेंटाईन्स डेला सिंगल लोकांना फुकट चहा वाटणार अशी स्कीम सुरू केली। सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली, लोक त्याच्या कॅफेत गर्दी करायला लागले। नंतर त्याचा आवाका वाढला, एवढा वाढला की 24व्या वर्षी प्रफुल्ल करोडपती झाला। त्याचा बिझनेस टर्नओव्हर वाढला, त्याने वेगवेगळीकडे फ्रँचाइज सुरू केल्या। देशभरात 22 ठिकाणी त्याचे आउटलेट सुरू झाले। मग कोविड आला आणि त्याच्या धंद्यावर परिणाम झाला। 1-2 आउटलेट बंद झाले, थोडा लॉस झाला। एक वेळ अशी आली की MBA चायवाला बंद झालं। पुन्हा कोविडच्या काळात तो महाराष्ट्रभर फिरत राहिला, जॉब केला। पुन्हा कोविड संपल्यावर हिम्मत करून त्याने MBA चायवाला सुरू केलं। 2023 मध्ये त्याने डाऊनफॉल बघितला। इंदोरमध्ये त्याच्या बिझनेसचे अनेक आउटलेट बंद झाले। आउटलेट सुरू केलेल्यांनी फसवल्याच्या तक्रारी केल्या। एक आउटलेट विकत घेतलेल्या तन्मय यांनी सुरुवातीला फ्रँचायझीसाठी 13 लाख, मग इंटिरियरचे म्हणून 27 लाख आणि मग इतर खर्चाचे म्हणून 32 लाख रुपये त्या कंपनीसाठी दिले होते। दर महिन्याला कंपनी लाखोंचा बिझनेस करेल असं आश्वासन दिलं, पण आउटलेट घाट्यात गेलं। नफा सोडा, दुकानाला लाखोंचा तोटा झाला। कंपनीने सुरुवातीला मोठ्या बाता मारल्या, अनुभवी लोकांना आउटलेट चालवायला पाठव असं सांगितलं, पण काहीच केलं नाही असं तन्मय म्हणतो। असं झाल्याने 60 आउटलेट बंद झाल्याचं सुद्धा तन्मयने सांगितलं। मग आला असा काळ ज्यात प्रफुल्लची ओळख MBA चायवाला पासून पनोती अशी झाली। 2022 मध्ये मनीष कश्यप नावाच्या युट्यूबर जर्नलिस्टने त्याची मुलाखत घेतली। त्यानंतर मनीष कश्यपला 2023 मध्ये कामगारांबद्दल खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी अटक झाली। मग एका इन्फ्लुएन्सरने त्याचा इंटरव्ह्यू केला, त्याच्या प्रॉडक्टला शार्क टँक मध्ये रिजेक्ट केलं। मग भाईनी थेट गौतम अदानींसोबतच एक फोटो पोस्ट केला। मग 2023 मध्ये हिंडर्सबर्ग रिपोर्टमुळे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरं जायला लागलं। अदानी संपत्तीच्या बाबतीत एकेकाळी नंबर 1 वर होते, त्यांचे शेअर पडले, नुकसान झालं। मग त्याने भारतीय प्लेयर सूर्यकुमार यादव सोबत एक फोटो टाकला। सूर्यकुमारचा फॉर्म तेव्हापासून पडला। खरं तर या गोष्टींमध्ये त्याचा काही संबंध नसेलही, पण हा भाई ज्यांना भेटतो त्यांचं बॅड लक सुरू होतं, त्यांचं आयुष्य गणतं, अशा बातम्या पसरल्या। प्रफुल्लला आजही हजारोंमध्ये हेट कमेंट येतात। त्याला लव आणि हेट वेगळं आहे का याचाच प्रश्न पडतो असं तो सांगतो। या सगळ्यांची दुकानं फक्त माझ्यामुळे चालली आहेत असंही तो म्हणतो। IPL सीझन मध्ये सुद्धा त्याला कोणताच अंदाज व्यक्त करू नको बाबा अशी विनंती केलेली। त्याने IPL सीझन मध्ये उमेश यादव सोबत फोटो पोस्ट केला। पोरांनी यादवच्या करिअरला तिलांजली वाहिली आणि आता त्याची वाट लागणार अशा कमेंट केल्या। त्याला फोटो डिलीट करायलाही सांगितलं। पण आता प्रफुल्ल त्याच्या मिळणाऱ्या हेट कमेंट्सना एन्जॉय करतो असं त्याने सांगितलंय। सुरुवातीला काही उत्साही लोकांनी भारताच्या प्रत्येक मॅच आधी अपोजिट टीम सोबत प्रफुल्लचे एडिटेड फोटो बनवून ते व्हायरल करायला सुरुवात केली। आता हा जिम्मा सुद्धा त्याने स्वतःच्याच हातात घेतलाय। तो स्वतःवर मीम्स तयार करतो आणि पोस्ट टाकून त्यावरच्या कमेंट वाचून त्याचा आनंद घेतो। इंग्लंडच्या मॅच आधी प्रत्येक प्लेयर सोबत त्याचा एडिटेड फोटो चिकटवून इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या बाहेर त्याचा फोटो एडिट करून अशा अनेक गोष्टी व्हायरल केल्या। आता भारत साऊथ आफ्रिका फायनलच्या आधी सुद्धा हाच किस्सा सुरू आहे। रोहित आणि एडन मार्करम यांचा ट्रॉफी सोबतचा एक फोटो आहे, तो उचलून मार्करमच्या जागी प्रफुल्लचा फोटो मॉर्फ केलाय। प्रफुल्ल साऊथ आफ्रिकेच्या प्लेयर सोबत असलेला एक फोटोही तयार करण्यात आलाय। थोडक्यात काय तर त्याची नजर भारतीय टीमला नाही तर समोरच्या टीमला लागू दे म्हणून पोरं कसून मेहनत घेतात आणि त्यासाठी काहीही करायला मागे पुढे बघत नाहीत। आता क्रिकेट म्हटलं की अंधश्रद्धा आल्याच। मॅच सुरू झाली की पोरं जागची हालत नाही, कोणी उभं तर उभं राहतं, कोणी आलं आणि विकेट पडली तर त्याला पहिले बाहेर काढतात।
प्लेयरनी एवढ्या वर्षाची केलेली मेहनत गेली खड्ड्यात, पण ते जिंकले कशाने? तर गल्लीतला नाम्या एका जागी बसला त्यामुळे. या सगळ्या अंधश्रद्धेत या असल्या पनोतीच्या बातम्या सुद्धा पसरतात, फोटोही व्हायरल होतात आणि काही चांगलं झाल्यावर नाही पण वाईट झाल्यावर, काही चूक नसताना प्रफुल्ल सारख्या अनेकांना शिव्या पण खायला लागतात. खेळ खेळ असतो तोवर ठीक आहे, पण त्यात सेंटिमेंट हवी झाल्या की रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचंच प्रफुल्ल बिलोरे हे एक उदाहरण आहे. तुम्हाला प्रफुल्ल बिलोरे बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.